नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मनोज सावकारे, हेनिस्टा सीड्स इंडिया कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण 995 या वाहनाच्या प्लॉटवर त्या ठिकाणी आहोत। ह्या प्लॉटची लागवड 28 जानेवारी 2026ला झालेली आहे। आजची तारीख आहे 15 मार्च 2026। साधारण बघता 52 दिवसाचा हा प्लॉट आहे आणि शेतकरी बांधव आपल्यासोबत आहेत। आज बघायचं झालं तर 52व्या दिवशी म्हणजे उद्या यांचा तोडा त्या ठिकाणी होणार आहे। खुंडी म्हणू आपण, पहिली खुंडी। तर शेतकरी बांधव आपल्यासोबत आहेत, आपला परिचय करून द्या। ड्रायव्हर पंडित पवार, मुक्काम पोस्ट चिंचोली, लिंबाची, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मोबाईल नंबर 75 17 50 53 15। कोणतं वाण लावलंय आपण? 995। 995 हे वाण आपण त्या ठिकाणी लागवड केलेलं आहे। ह्या वाणाचं जर बघायचं झालं तर कितव्या दिवसाला हा पहिला खुडा त्या ठिकाणी येतोय? आज 50 की 52 दिवस, 50 ते 52 दिवसाला हा पहिला खुडा त्या ठिकाणी येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मल्चिंगवर हा प्लॉट नाहीये, फक्त ड्रीप त्या ठिकाणी लागवड केलेलं आहे। मला सांगा दादा, आजूबाजूच्या तुमच्या परिसरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिरची लागवड होते। हा एक प्रायोगिक तत्वावर तुम्ही 995चा प्लॉट त्या ठिकाणी लागवड केलेला आहे। इतर वाण, आपल्याला नाव नाही घ्यायचं वाणाचं, इतर वाण जे लागवड झालेलं आहे परिसरामध्ये, तर त्याचं रोगप्रतिकार क्षमता आणि याच्या रोगप्रतिकार क्षमतेमध्ये काय फरक त्या ठिकाणी? प्रतिकार क्षमता कमी, म्हणजे रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे, म्हणजे रोग याच्यावर धावत नाही असं म्हणणं आहे आपलं। ओके। इतर वाणांवर जे व्हायरस, चुरडामुरडा असे काही रोग असतात, ते कशा प्रमाणामध्ये आहे आणि याच्यावर कशा प्रमाणामध्ये? जास्त, याच्यात कमी। त्याच्यामध्ये जास्त, याच्यामध्ये काही झाडं दिसत आहेत का तुम्हाला व्हायरस संदर्भात? नाही। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही प्लॉट बघू शकता, चहूबाजूला याच्यामध्ये व्हायरस सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। बिगर मल्चिंगचा हा प्लॉट आहे आणि खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी 995 ह्या वाणाचे दिसतात। फ्रूट क्वालिटी कशी वाटते 995 ची? एकदम मस्त, एकदम छान फ्रूट क्वालिटी आपण दाखवू शकतो। हे बघा शेतकरी बांधवांनो, अजून हे पहिल्या हातांनीचा प्लॉट त्या ठिकाणी आहे। देठ पूर्णपणे लांब आहे, कॉम्पॅक्ट फळ आहे, वजनदार फळ आहे ह्या वाणाचं आणि हे वाण एक्सपोर्टला सुद्धा त्या ठिकाणी चालतं। लास्ट इयरला पिंपळगाव, चिलमखा, देऊळगाव राजा ह्या परिसरामध्ये सुद्धा याचा प्लॉट होता। खूप अप्रतिम असं वाण 995 आहे। मी तुम्हाला कंपनीतर्फे आवाहन करतो की नक्कीच मुळात याचा तुम्ही तुमच्या रानामध्ये प्रयोग करावा असं आम्हाला वाटतं। तुम्हाला काय वाटतंय, शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे? लावायला पाहिजे। काय त्याची खासियत? 2-3 त्यामुळे कमी खर्चात जास्त पीक होईल, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन निघणार। ओके। या व्यतिरिक्त अजून रोगप्रतिकार क्षमता तुम्ही सांगितलीच, खूप अतिउत्तम आहे। बिगर मल्चिंगचा हा प्लॉट आहे। धन्यवाद शेतकरी बांधवांनो। माझं मनोज सावकारे, मी तुम्हाला सांगतोय की थोडं प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी 995ची लागवड तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी येणाऱ्या सीझनमध्ये करू शकता। धन्यवाद।